मालाईवाडा या टीमला विनंती असेल आपला सन्मान केला जाईल, कारण की त्यांच्या माध्यमातून चेंडू सौजन्य आहे, बॉल स्पॉन्सर आहेत आणि अभिजित कात्रट ॲडव्होकेट येस वकील आहेत. ॲडव्होकेट अभिजित कात्रट साहेबांना विनंती असेल आपण देखील आपला देखील शुभ सन्मान केला जाईल. हा सामना 4 षटकांचा असेल. यापुढील सामने हे 3 षटकांचे असतील. सँडीने गोलंदाजी खूप चांगली केली आज गिरगाव या टीमच्या माध्यमातून. सँडीला आपण पाहिलं. सामना सुरू होतोय. गोलंदाजी मार्क होती गोलंदाज रुपेश. सुभाष ऑन स्ट्राईक. गणेश ऑन स्ट्राईक. सुभाष नॉन स्ट्राईक एंडला आहेत. कॅप्टन आहेत सुभाष. आणि यस फिंगर अप. फलंदाज झाले बाद. यस OUT फलंदाज झालाय बाद. यस फलंदाज बाद आहेत. चेक केलेलं आहे आपण. गुड डिसिजन योगराज सर. नो बॅट्समन बॅटिंग करण्यासाठी येत आहेत. भरत ड्राईव्ह करतात. गॅपमधून चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. एक धाव झाली कंप्लीट. शर्यत लागली चेंडू आणि फिल्डरमध्ये आणि ती शर्यत जिंकले चेंडूने सीमारेषेच्या बाहेर. चौकार. चला यापुढील सामना असेल शिवलीला क्रिकेट क्लब कुंभवडे आणि सह्याद्री 11 जुगाई. आणि यापुढील सामने हे 3 षटकांचे असतील. याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. आणि फिंगर अप. फलंदाज झाले बाद. विकेटचं बदन. भरत बॅक टू द पवेलियन. न्यू बॅट्समन आकाश अपील करतायत आणि वाईड बॉलचा इशारा येतोय. मिळते अवांतर धाव. धावसंख्या आपण पाहू शकाल 5 धावा धावफलकावरती आहेत. विकेट 4 विकेट आणि वाईड. जेवल्याशिवाय कोणी जाऊ नका ही विनंती आहे आयोजकांकडून. जेवण अगदी थोड्याच वेळामध्ये येईल. त्याची आतुरता दोन्ही पंचांना देखील आहे. यस जेवणाची अनाउन्समेंट केली बाबासाहेब आलेकर दादा आणि
पंचांचं लक्ष आमच्याकडे राहिलं. क्या बात आहे, अप्रतिम गोलंदाजी, आउटस्टँडिंग गोलंदाजी करतायत रुपेश. या षटकामध्ये डॉट बॉलची समाप्ती. सुभाष थोडेसे नाराज आहेत. कोणताही फुटवर्क नाहीये. खडे खडे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, जागेवरून स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करतायत. फुलटॉस चेंडू आहे, ड्राईव्ह करतायत. पायाने चेंडू अडवलेला आहे मिडॉनला, त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या आपण पाहू शकाल एकने पुढे जाईल. 6 धावा धावफलकावरती. अंतिम चेंडू शिल्लक आहे या पहिल्या षटकामधील. रुपेशचं मी कौतुक करेन, ज्याप्रमाणे त्यांनी गोलंदाजी केली आहे. या षटकामध्ये आतापर्यंत 2 विकेट देखील मिळवलेत. सुभाष रन मशीन, कॅप्टन आहे. चॉप करण्याचा प्रयत्न आणि एक धाव मिळत्या चेंडूवरती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 7. अनिकेत नवीन गोलंदाज, खजिनदार आहेत सह्याद्री क्रिकेट असोसिएशनचे. अनिकेत नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. धावसंख्या 7 आहे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. आदरणीय निलेश पाटील आणि महेश कुडालकर यांचा इथे आपण सन्मान करूया. सागर डाकरे यांना विनंती असेल, आपल्या शुभ हस्ते आपण महेश कुडालकर आणि निलेश पाटील यांचा इथे आपण सन्मान करूया. सीमारेषेच्या बाहेर हा येतोय षटकार. योगराज सर जेवण आलेलं आहे. चला DK सर, आपण जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. आज नॉनव्हेज जेवणाची मेजवानी आय थिंक आहे. नाही, संडे आहे. मिस टायमिंग, झेलची शक्यता असेल आणि हा झेल पकडलेला आहे. कार्बन कमाल कॅच ऑफ द टुर्नामेंट. फिल्डर होते डीप मध्ये, रोहनने हा झेल पकडलेला आहे.
नवीन फलंदाज ज्ञानेश्वर आहेत. धावसंख्या आपण पाहू शकाल 15. एकच धाव मिळते चेंडूवरती. संतोष यांचा वाढदिवस आपण साजरा करणार आहोत. SK संतोष कांबळे यांचा आज वाढदिवस आहे. धावसंख्या 16. एक चेंडू शिल्लक आहे. बॅकफुटला गेले, अप्पर कट, सीमारेषेच्या बाहेर, 1 बाउन्स ओव्हर द लाईन, चौकार. आणि पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 20. संतोष कांबळे यांचे मामाश्री आदरणीय सुभाष कांबळे साहेबांचे इथे आगमन होते. वेलकम, स्वागत आहे. अतिरिक्त बाउन्स आणि वाईड बॉलचा इशारा येतोय. धावसंख्या आपण पाहू शकाल 21. गोलंदाज महेश आहेत. मिस टायमिंग, पुन्हा एकदा झेलची शक्यता असेल. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. पुन्हा एकदा झेल पकडलेला आहे. फलंदाज झाले बाद, विकेटचं बदन. यस, संतोष कांबळे यांचा आज वाढदिवस आहे. त्यांचे मामाश्री देखील इथे उपस्थित आहेत. त्यांचा वाढदिवस देखील आपण साजरा करणार आहोत. संकेत, इनिंग ब्रेकमध्ये त्यांचा वाढदिवस आपण साजरा करूया. वाईट बॉलचा इशारा येतोय. धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती आहे 22-22. अतिरिक्त बाउन्स आणि यस, OUT फलंदाज झालाय बाद. चला, न्यू बॅट्समन आपण या.
सागर सर, पंच आम्ही बाउन्स चेक करतोय, कारण की मॅनेजमेंट कमिटीने सांगितलेलं आहे की आपण बाउन्स चेक करूया. आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहे, त्याचा वापर आपण करूया. कोणत्याही टीमवरती अन्याय होणार नाही आहे याची काळजी घेतलेली आहे. डी के सर एक मिनटं या. आपण डी के सर, एक मिनटं या. सामना थांबलाय. सनी सर एक मिनटं या. आपण एक बाउन्स दिला होता ना तुम्ही आधी?
यस, OUT फलंदाज झालाय बाद आणि फर्स्ट बाउन्सर. धावसंख्या आहे 22 धावा, 22. पुन्हा एकदा मिस्टर आमिंग, पुन्हा एकदा झेलची शक्यता असेल आणि हा झेल पकडलेला आहे. तू चल मैं आया, ही स्थिती आपण पाहतो या मॅच मध्ये. गेलवडे या संघाची, गेलवडे संघ पूर्णपणे बॅकफूट वरती. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती गोलंदाज आपण पाहू शकाल महेशला. धावसंख्या आहे 22. न्यू बॅट्समन बॅटिंग करण्यासाठी येत आहेत. राम 6 बाद 22 ही धावसंख्या आहे. हॅट्रिक बॉल बॅकफुटला गेले, पंच करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत. पॉइंटला हा चेंडू फील्ड होतोय, त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या आहे 23 धावा, 23. ओव्हर द विकेटने मिस टायमिंग आहे. बॅटची कडा लागली आहे, गलीमधून चेंडू ट्रॅव्हल होतो डीपमध्ये. एक धाव झाली कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मिल्टीला चेंडूवरती एकूण धावा 2 आणि धावसंख्या आहे 25. एक चेंडू शिल्लक आहे. 25 धावा धावफलकावरती आहेत. सॉफ्ट हँडने खेळत आहेत. डीपमध्ये कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत, त्याच्यावरती मिळते एक धाव आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 26. 26 धावा.
चला अंतिम षटकामध्ये येत आहेत गोलंदाज राजेश. चला सह्याद्री 11 आणि सामना असेल कुंभवडे शिवलीला स्पोर्ट्स कुंभवडे आणि सह्याद्री 11 जुगाई या दोन टीममध्ये यापुढील सामना असेल आणि यापुढील सामने 3 षटकांचे असतील. डॉट बॉलने सुरुवात केली आहे. धावसंख्या आहे 26 धावा. फुल टॉस लॉंग ऑफला टीपमध्ये फिल्डर आहेत. चांगली फिल्डिंग मिल्टीला चेंडूवरती एकूण धावा 2. धावसंख्या आहे 28. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे आणि वाईड बॉलचा इशारा येतो. धावसंख्या 29. पुल करण्याचा प्रयत्न त्याच्यावरती मिळते एक धाव. सुभाष कांबळे साहेबांचा इथे आपण सन्मान करूया. बर्थडे बॉय संतोष कांबळे यांचे मामाश्री आहेत. सुभाषजी कांबळे साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा इथे आपण विशेष सन्मान करूया. धावाची संधी आहे. विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल. फलंदाज झालाय बाद. सुभाषजी कांबळे साहेबांचा इथे आपण सन्मान करतोय आपल्या मुख्य व्यासपीठावरती. मामांकडे बघून संतोष असं वाटत नाही की तुमचे मामा आहेत. यंग डॅशिंग पर्सनॅलिटी आहे. संतोष मामा वाटत आहेत त्यांचे खऱ्या अर्थाने. यस यंग आहेत भरपूर. सुभाषजी कांबळे साहेब आपण आलात आणि या स्पर्धेची आपण शोभा वाढवली त्याबद्दल आपलं देखील मनापासून आभार. जेवायचं कोणी बाकी असेल तर जेवणाचा आस्वाद आपण घ्यायचा आहे. यस सर्व संघांसाठी जेवणाची व्यवस्था आहे. आमचे तुषारजी शिंदे यांचं देखील जेवण झालेलं आहे. आता स्मित हास्य आहे. टॉस आपण करूया. सह्याद्री 11 जुगाई आणि शिवलीला स्पोर्ट्स कुंभवडे. तुषार महाराज शिंदे सर या. आपण तुषारजी शिंदे सर या. आपल्या शुभ हस्ते टॉस करूया आपण. तुषार महाराज शिंदे सरांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत या पुढच्या सामन्याचा. महाराज या आपण या सर या. इंग्लिश 7 नंतर. फुल टॉस क्षेत्ररक्षक आहेत डीपमध्ये. एक धाव झाली कंप्लीट. दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मिल्टीला चेंडूवरती एकूण 2 धावा. धावबादची संधी आणि विकेटचं पतन. फलंदाज झालाय बाद. टॉस होतोय तुषार शिंदे सरांच्या शुभ हस्ते आणि टॉस जिंकलाय सह्याद्री 11 जुगाई या टीमने टॉस जिंकलेला आहे. संकेत निर्णय यस पेंडिंग आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 34 आणि 35 धाव बनवायचे आहेत. SCS गावडी या संघाला या मॅचमध्ये 24 चेंडू बनवायच्या धाव 35. बघा जेवायचं कोण बाकी असेल तर जेवणाचा आस्वाद आपण घ्यायचा आहे. जेवल्याशिवाय कोणी जाऊ नका या आयोजकांची विनंती आहे. सर्जेराव कांबळे भाततळीकर यांचं इथे आगमन होत आहे. त्यांचं देखील स्वागत आहे. त्यांचं इथे आपण सन्मान करतोय आपल्या मुख्य व्यासपीठावरती.
चला विनंती असेल बॅट्समन पाठवायचे आहेत. 35 धाव बनवायचे आहेत SCS गावडी या टीमला. अनिकेत आणि फलंदाज आहेत महेश. 35 धाव बनवायचे आहेत या मॅचमध्ये. चोवीस चेंडू 35 चं हे टार्गेट आहे या मॅचमध्ये. SCS गावडी या संघासमोर गोलंदाजी मार्कवरती विश्वास या पहिल्या षटकामध्ये. विश्वास लाईन पाहावी लागणार आहे. वाईड बॉलचा इशारा येतोय. अवांतर धावेने श्री गणेश होते. धावसंख्या आहे 1. विश्वासने वाईड बॉलने सुरुवात केलेली आहे. धावसंख्या आहे 1. 35 धाव बनवायचे आहेत. तुषारजी शिंदे सरांचा आवाज आपण ऐकतोय. बॅकफूटला गेले, टॅप करण्याचा प्रयत्न, त्याच्यावरती मिळते 1 धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 2. सुदेश चाचे यांना विनंती असेल आपण देखील या, आपला देखील सन्मान केला जाईल. महेश ऑन स्ट्राईक. धावसंख्या आहे 2. ऑन साइडला बिगेट, सीमारेषेच्या बाहेर षटकार. महेशच्या बॅटमधून हा पहिला षटकार. धावसंख्या आहे 8. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा वाईड बॉलचा येतोय. मिळते अवांतर धाव. धावसंख्या आपण पाहू शकाल 1 ने पुढे जाईल 9. 9 धावा धावफलकावरती आहेत. 35 धाव बनवायचे आहेत. KG निर्णय काय असेल? टॉस जिंकून फिल्डिंग स्वीकारली या पुढच्या मॅचमध्ये. कॅपमधून चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. 1 धाव झाली कंप्लीट. दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मिल्टीला चेंडूवरती धावा 2. धावसंख्या 11.
आणि सीमारेषेच्या बाहेर हा येतोय चौकार. धावसंख्या आहे 15. महेश चांगल्या फॉर्म मध्ये आहे. अजून एक तडाखा महेशच्या बॅट मधून. लॉफ्टेड काउंटरचा फटका. सीमारेषेच्या लगत हा चेंडू फील्ड होतोय. तोपर्यंत या 2 धाव मिळतात. धावसंख्या 17-18ची गरज आहे या मॅच मध्ये. या सामन्यावरती पूर्णपणे वर्चस्व निर्माण केलेलं आहे. क्रॉस बॅट स्ट्रोक आहे. गॅप मधून चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. आउटफील्ड फास्ट आहे. तोपर्यंत मिळतील या एकूण धावा 2. धावसंख्या आहे 19. जिंकण्यासाठी 16 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. आदरणीय सुदेश चाचे साहेब इथे उपस्थित आहेत. द बॉस त्यांचा इथे आपण सन्मान करूया. त्यांच्या माध्यमातून देखील विशेष सहकार्य आहे या स्पर्धेसाठी आणि त्यांचा इथे आपण विशेष सन्मान करूया. धावसंख्या धावफलकावरती आहे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 19. नो बॉल आहे का? यस. त्यामुळे धावा या चेंडूवरती असतील 3 ना. धावसंख्या 20. नेक्स्ट बॉल फ्री हिट. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा वाईड बॉलचा येतोय. धावसंख्या आहे 21 धावा. एक चेंडू शिल्लक आहे. फ्री हिट असणार आहे. महेशने बॅटिंग खूप चांगली केली. एक षटकार एक चौकार त्याच्या बॅटमधून आलाय. बॉलिंग देखील त्याने खूप चांगली केलेली आहे. या मॅचमध्ये अष्टपैलू कामगिरी केलेली आहे. 21. क्या बात आहे. हॅमर्ड करतायत. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंचांचा इशारा येतोय. 1 बाउन्स ओव्हर द लाईन चौकार. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 25. 10 धावांची गरज. दहा धावांची गरज आहे. अनिकेत ऑन स्ट्राईक. अपील आउट केली होती. गणेश आहेत नवीन गोलंदाज. 17 चेंडू शिल्लक आहेत. 10 धावा अजूनही बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. लॉफ करतायत. लॉफ्टेड काउंटरचा फटका. डीप मध्ये फिल्डर येतील. चांगली फिल्डिंग. एकच धाव मिळते चेंडूवरती. इट्स अ बीमार. झेल सोडलेला आहे. नो +1. मिळतील धावा 2. धावसंख्या आहे 28. आणि नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट.
28 धावा. जिंकण्यासाठी 7 धावांची गरज आहे. फ्रीटचा इशारा येतोय. स्ट्राईक केलेला बॅट्समन अनिकेत. लॉब करतायत. मिसटायमिंग आहे परंतु फ्रीट आहे. झेल जरी पकडला असता तरी देखील बाद होऊ शकले नसते. एक धाव मिळते. धावसंख्या 29. जिंकण्यासाठी 6 धावांची गरज या सामन्यामध्ये आहे. या सामन्यावरती पूर्णपणे वर्चस्व निर्माण केलेलं आहे. 6 धावांची गरज. क्षेत्ररक्षक आहेत आणि हा झेल पकडलेला आहे सुभाषने. फलंदाज झाले बाद. विकेटचं बदन. महेश बॅक टू द पवेलियन. प्रथमेश येत आहेत नवीन फलंदाज. 6 धावा अजूनही बनवायच्या आहेत या मॅचमध्ये. SCS गावडी या संघाला. गावडी संघाने या सामन्यावरती मजबूत पकड निर्माण केलेली आहे. बॅकफुटला गेले. स्क्वेअर कट. गॅपमधून चेंडू चाललाय. बॅकवर्ड पॉइंट. बाउंड्री लाईनच्या बाहेर. धन 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 करत सीमा पार चौकार. दोन धावांची गरज आहे या मॅचमध्ये हा सामना जिंकण्यासाठी. दोन धावा बनवायचे आहेत या मॅचमध्ये. आणि आपल्या स्टाईलने हा सामना फिनिश केलेला आहे. षटकार येतोय अनिकेतच्या बॅटमधून. सामना जिंकलेला आहे SCS गावडी या संघाने. अभिनंदन SCS गावडी या संघाचं. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आहे महेश, ज्याने बॅटिंग देखील खूप चांगली केली आहे आणि 3 विकेट देखील घेतलेले आहेत. महेश या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच.